थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. हॅलो हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. मॅचला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार वसूल केलाय KL न. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वन शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा देखना नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण लहाने मैदानावरती दाखल झालाय. या बॅच मध्ये टॉस जिंकला होता नेरळपाडा टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. त्यामुळेच की काय आपण पाहतो इथे इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम मिताली 11 कासगाव संघाला. आणि आतापर्यंत मी म्हणेन सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर ते देखील रिव्हर्सच्या माध्यमातून काप बॅटिंग करतोय. इथे हलक्या हाताने बॉलला डेकलला ऑन साईडला बॉल जाईल. मिड विकेटला डीप मधून खेळाडू पोहोचतो. एक सिंगल एक दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिलाय. राज लहाने आणि करण लहाने अशी जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये जरूर पाहायला पाहिजे. दोन्ही खेळाडू मोठ्या ताकदीने मैदानाच्या मध्ये उतरलेत. दोन्ही संघाचा विचार केला तर एक आपण पाहतोय खर तर बदलापूर वागणी परिसरातून कासगाव, तर दुसरा संघ आपण पाहतोय नेरळ परिसरातील नेरळपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय. श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स नेरळपाडा. सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक 9 या आकड्यावरती आता पुढे सरकत असताना ऑन साइडला खेळतलाय. पहिला बॉल फेस करतोय राज लहाने आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉलला फेकून दिला होता ऑन साइडला परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होता त्यानं चांगला झेल तिथे टिपला आणि अखेर धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना टीम मिताली 11 कासगाव संघाला फलंदाज बाद. धक्का पहिला लागला बॅटिंग करत असताना राज लहानेच्या माध्यमातून. आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती बाबेश लहाने. बाबेश मैदानावरती दाखल झालाय. चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल होता. यावरती चांगली धावसंख्या उभी राहू शकली असती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. रिव्हर्सचा पवित्रा पूर्णपणे फसला भावेशचा आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. करणच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती बाबेश. गोलंदाज षटक क्रमांक 1 शिवम. इथे देखील चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं आणि षटक क्रमांक पहिला इथे संपन्न होतोय. त्यामुळे काय आता पहिल्या ओव्हरच्या अंती जरी पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले तरी देखील पुढच्या 4 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल खर्च केली आहे गोलंदाज शिवमच्या माध्यमातून.
शिवम चंचेचा षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये खेळाडू दाखल होतोय गोलंदाजी मार्कवरती. हेमंत चंचे. नेरळ पाडा म्हटलं की चंचे आणि चंचे कंपनी तुम्हाला साधारण पाहायला मिळेल. कासगाव म्हटलं की लहाने कंपनी, टेंबे कंपनी, भोईर कंपनी तुम्हाला साधारण पाहायला मिळते. आणि आज आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं कासगाव संघ मैदानावरती उतरला. मिताली 11 कासगाव यात आपण सगळं खेळत असतो. आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ तालुका बाराम कांबरी साहेब यांच्या कन्याच्या नावानं संघ नेहमीच मैदानावरती खेळत असतो. उत्कृष्ट पुरस्कर्ते म्हणून त्याची ओळख आहे. कासगाव म्हटलं की किरण शेठ राऊत लक्ष बलाचे मालक यांच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दाखल होतो. गोलंदाजी मार्कवरती हेमंत चंचे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एरियावरती करण. हाफ ट्रॅकर बॉल गोल गिरकी घेतली. ऑन साइडला फक्त दिशा दिली. फाईन लेगला बॉल चालाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने 13 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. आज नेरळपाडा टीमला सपोर्ट करण्यासाठी आमचे कुणाल डायरे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 13 धावा फलकावरती जोडले गेल्यात. हेमंतच्या अगेन्स्ट पहिला बॉल फेस करत असताना मी म्हणेन करणच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 15 मिनिटांचा अवधी आहे. लक्षात असू द्या टीम नेरळपाडा याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि आता चौथ्या षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला तटीयाळ वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अजून एक चांगला फटका विकेट केलाय. मिडल विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण लहाने आज थांबायचं नाव घेत नाहीये. बॉल सीमा पार. दणदणीत षटकार. बॅटिंग करतोय मैदानावरती जसा दाखल झाला आज सलामीला गेला. नेहमी आपण पाहिलं जशी सिच्युएशन असेल तसं करण लहाने मैदानाच्या आपण दाखल होते. परंतु आज आपण जर पाहिलं तर सलामीला दाखल झालाय आणि का बॅटिंग करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती कारण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जर चेंडू आणि बॅटचा संपर्क असता तर आय थिंक हा चेंडू देखील लॉंग स्टॉप एंडला चौकार जाऊ शकला असता. परंतु इथे संपर्क नाहीये त्यामुळेच की काय आता स्वतःवरती थोडासा नाराज आहे. एक चौकार एक षटकार वसूल केलाय. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. प्रचंड वेगानं धावफलक पुढे सरकत असताना पूर्ण सज्ज होता. राऊंड विकेट. चांगला फटका ड्राईव्ह केला ऑन साइडला डीपमधून खेळाडू वाराच्या वेगाने पोहोचला. एक सिंगल तिथे एक पॉईंट दुसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय. मिळेल ते सिंगल आणि सिंगल पेक्षा जास्त काही नसणारा सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 10-20 फलकावरती तुम्हाला पाहायला भेटतील. कासगाव म्हटलं की आमचे विलास राऊत असतील दीपक राऊत असतील यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. जे नेहमीच संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती येत असतात त्यामुळे त्यांच्याही नावाचं वर्णन व्हायला हवं. चांगले उद्योजक म्हणून त्याची ओळख आहे. राऊंड विकेट. या वेळेला देखील डोक्याला हात लावला. आय थिंक हा चेंडू चांगला होता त्यामुळे पुल करायचा होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मी म्हणेन फसला. 20 धावा पूर्णपणे या करण लहानेच्या बॅटमधून आल्या त्यामुळे आतापर्यंत मी म्हणेन जो सलामीला गेलेला बॅटर आपण पाहिलं राज लहाने भरपूर फॉर्म मध्ये. मागचा काळ मागच्या वर्षीचा आपण जर पाहिला तर प्रत्येक स्पर्धा गाजवली राज लहानेनं. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं खरं तर तो भोपळाही फोडू शकला नाहीये. हा देखील फटका फसलाय. बाबेश लहाने मैदानावरती दाखल झालाय. चाचपडत तो खेळत होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. लॉंग ऑनला धावत पळत खेळाडू पोहोचतोय भरपूर वेगानं चेंडूवरती. ऋषीने हा झेल कंप्लीट केलाय. धक्का दुसरा टीम कासगाव संघाला. बॅटर आउट. षटक क्रमांक 2चा खेळ देखील आता संपन्न झालाय आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहताय 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 11 धावा आतापर्यंत बेमाईन खर्च केला गोलंदाज हेमंत. आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये अक्षय म्हात्रे आलेत गोलंदाजी बारकवरती.
नेक्स्ट मॅच जर्मन क्रिकेट संघ ढवळेपाडा विरोधात कानूर बॉईज. इथे घडलंय काय, जो खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये होता, आजचा दिवस ज्याने गाजवलाय चौकार षटकाराच्या बाटेवर तोच खेळाडू करण लहाने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. धक्का लागेल अजून एक बॅटिंग करत असताना कासगाव संघाला. बॅटर आउट. नवीन खेळाडू मैदानावरती रोशन राणे गेले. संदेश राणे आणि रोशन राणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन लहाने आहेत जे मैदानावरती दाखल झालेत. डावखोऱ्याचा हा बॅटर. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या बॉलवरती अक्षय म्हात्रे इथून सफलता मिळते. कासगाव बनाम नेरळपाडा या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. करण लहाने आउट झालाय. आता जिम्मेदारी रोशनच्या खांद्यावरती आहे. खोदून काढलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. दरम्यान एक चिकी सिंगल. बघा समोर जो टर्फ आहे, विनंती आहे जे खेळाडू आहेत त्यामध्ये आपण सराव बंद करा. तो टर्फ खरतर सरावासाठी नाही आहे, म्हणून विनंती आपण बाहेर या. कोणत्याही प्रकारचा सराव करू नका. आय थिंक दौरेपाडा टीमचे खेळाडू आहेत, विनंती आहे. जागेवर खेळायचा प्रयत्न होता. मागचा बॉल थोडस वाकवला होता, ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे तुम्ही पाहता सलग आता तिसरा बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसरा बॉल आता डॉट टाकलाय गोलंदाज अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून. ड्राईव्ह केला ऑन साईडला, बॉल चाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल तर एक पुढे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे चालवला होता, परंतु अखेर नकार दिला, त्यामुळे मिळेल ते सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22 धाबा. धावसंख्येचा आलेख कुठेतरी खालावलाय या मॅच मध्ये. टीम कासगाव संघाचा बॅटिंग करत असताना आमचे जवळचे मित्र महाराष्ट्र पोलीस, एक सुप्रसिद्ध गायक निसारभाई शेख यांचं आगमन झाले. या साहेब आपण आपलं मनपूर्वक स्वागत. डिबस सेटिंग करण्याचा प्रयत्न होता, हा देखील फटका खेचायचा होता, थडमानला नाही जमला. बॅटवरती प्रॉपर बॉल नव्हता, त्या बुडुचकी काय तुम्ही पाहता इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना. रोशन इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती बॉल नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा अपील तर झाली होती, परंतु त्यावेळेस आपण पाहतोय खरं तर मोठी फटका खेळण्याचा प्रयत्न करतात बॅटर, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. परंतु अशा परिस्थितीमध्ये म्हटलं जातं ना, युही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पोचोन चिड़ो से कैसा बनाती है आशियाना, वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, हे चित्र आपण साधताना पाहतोय. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत तसं काही घडलं नाहीये. आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 22 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला भेटतील. षटक क्रमांक 4 प्रतीक आले, प्रतीक चंचे.
इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेळलाय, अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डी बॅकआउट पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. हा चौकार आला प्रतीक संचयच्या विरोधात. इथे देखील पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केला होता, परंतु बॅट बॉल. सफल झाले, ऑन साइडला खेचलाय, हाफ ट्रॅकर बॉल त्याला पूल केलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, संदेश राणेच्या बॅटचा तडाखा, बॉल सीमा पार, सिक्सर. सलग 2 बॉल 2 चौकार किंवा 2 षटकार जर आले तर महाराष्ट्र पोलीस निसारबाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज संदेश राणेसाठी. हा षटकार होता, परंतु 2 चौकार किंवा 2 षटकार आले तर कॅश प्राइज निसारबाई शेख यांच्याकडून. इथे देखील पंचाकडे पाहिलं आशाभूत गजरेनं की हा चेंडू वाईड आहे का, परंतु पंचांनी सांगितलंय टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळण घेतोय, त्यामुळे आपण पाहतोय डॉटबॉलची समाप्ती सध्याच्या घडीला होत असताना धावपळ जाऊन पोहोचले टीमची टोटल 33 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार बेल. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, अखेर लॉंग स्टॉप एंडला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, ही तर ओळख आहे संदेश राणेची, आणि अखेर बॉल सीमा पार, चौकार. अजून एक चौकार जर आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज संदेश राणेसाठी. महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या दर्दी आमचे महाराष्ट्र पोलीस आहेत. निसारबाई शेख कोळगावचा भावेश पवार म्हणून त्याची ओळख आहे, कारण टॉप गिअर वरती बॅटिंग ते करत असतात. सलामीला आल्यानंतर तोडफोड बल्लेबाजी ही तो उनकी पहचान है. अजून एक धमाका, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे, बॅट्समन संदेश राणेच्या बॅटमधून षटकार. षटकार चेक करायचं. चला चेक करू, हे त्यांच्या मागे आहे की पुढे, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. षटकार
षटकर आणि निसारबाई शेख यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी देखील जमा झाली आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदेश राणेसाठी. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 43 धावा. धावा. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. अजून एक देखना फटका. यावेळेस संकटात सापडली होती टीम कासगाव. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या मध्ये दाखल झाला संदेश राणे आणि राणेचा हा पलटवार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल 47 आणि आता 48. 48 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यातला सुरुवात होईल दुसऱ्या नावामध्ये, परंतु त्याआधी आपण करतोय टॉस. कॉर्नर बॉईज विरोधात ढवळेपाडा. दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या आणि मायक्रोफोन वरती येथील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस आमचे निसारबाई शेख यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. ढवळेपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम कान्होर बॉईज लक्षात असू द्या महत्वाचा नियम आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि जर चेंडू खेळपट्टीवरती आदळला आणि जर इथे एखाद्या टीमचा कॅप्टन नसला तर त्या टीमला 2 धावांची पेनल्टी आहे. आणि जर सामना संपन्न होतोय तरी देखील टीम मैदानाच्या आतमध्ये उतरत नाहीये, संघ उपस्थित नसेल तर त्या संघाला एका चेंडूची पेनल्टी आहे, याची आपण नोंद घ्यायची. आपण टॉस संपन्न करू. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. आणि लक्षात असू द्या प्रवेश फी आपण जमा करायचे, त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. दोन्ही टीमला विनंती आहे कान्होर आणि ढवळेपाडा.
धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि दुपारच्या सत्रामध्ये पुण्याचे एकदा या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. जाऊया माझ्या दिशेने. या बाजूला देरळपाडा आणि दुसऱ्या बाजूला कासगाव श्री गणेश मिताल 11 या नावाने दोन संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतात. आणि आता दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या विरोधात सलामीची जोडी सचिन आणि निलेश. मॅच ऑफ. यावेळेस पहिला बॉल अतिशय सुंदररित्या फुल ऑलिंगचा बॉल टाकण्यात आला आणि चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. अगदी सुंदररित्या राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना ॲक्युरेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट लाईन लेंथ सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित तालमेल पाहायला मिळतो. करण लहाने म्हटल्यानंतर सुंदर गोलंदाजी नेहमी त्याची आपण पाहिलेली आहे. ही त्याची ओळख राहिली आहे, खासियत आहे. आणि त्याच अनुषंगाने हे पहिलं मॅन्डेटरी पावरप्लेचं षटक त्याच्या खांद्यावरती नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला 2 चेंडू डॉट त्याने टाकलेत. 47 धावा धावफलकामध्ये आपण पाहिलं. 48 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलं. म्हणजे प्रति षटकामागे 12.00च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी चेस करावी लागणार आहे टीम नेरळपाडा संघाला. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली गाव आयोजित नगरसेवक चषक 2025 पर्व आपण पाहतो. आणि सध्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान आमचे साथी समालोचक बदलापूरचा आणखीन एक आवाज तुषार शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिलं करण लहाने मिस्टर KL बॉलिंग टाकवरती सज्ज. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट. बॉल ऑन साईडच्या दिशेने या ठिकाणी खेळून पडला. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. अशीच अवस्था अगदी आपण जर पाहिली तर कालच्या पहिल्या सत्रामध्ये टीम मिताली 11 कासगाव या संघाची होती. आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ तुम्हाला कासगाव संघाचा पाहायला मिळाला. एक चांगली धावसंख्या त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आली. आणि आता एक चांगले टार्गेट सेट झाले. प्रति षटकामागे 12ची सरासरी ठेवण्यात आलेली आहे. नेरळपाडा संघाला संघर्ष करावा लागणार आहे. या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर मात्र प्रत्येक बॉलमध्ये अगदी प्रत्येक गोलंदाजामध्ये अक्षरशः या ठिकाणी तुटून पडावं लागणार आहे. हो अडवा बाट निकालाचा प्रयत्न संपर्क नाहीये. आणखीन एक सुंदर चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय. डॉट बॉलची या ठिकाणी समाप्ती होती. आणि षटक क्रमांक पहिलं अगदी आपण पाहिलं तर वाखाणण्याजोगी स्पेल अद्यापर्यंत राहिलाय तो करण लहानेचा. आज कासगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी खास महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचंही आगमन झालेलं आहे. हो यावेळी शॉर्ट साईडला गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत. बॉल सल्ला वाडी स्ट्रॉंग ऑन वरून अगदी अलॉंग द कार्पेट गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. अक्षरशः आपण जर पाहिलं तर हा खेचून मारलेला फटका होता. बाहेरच्या बॉलला या ठिकाणी आतमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर फटक्यासाठी जागा बनवली आहे. गॅप शॉट सिलेक्शन या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं आणि त्यामधून मिळालेल्या या 4 धावा टीम नेरळपाडा संघाला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती केवळ आणि केवळ फक्त 6 धावा आहेत. 48 लक्ष्य 18 बॉल मध्ये आता विजयासाठी 42 धावसंख्येची गरज. असा सामना आपण पाहिला जिथे 48चं टार्गेट होतं. ध्रुवीश 11 मरगू बदलापूर वर्सेस शिवप्रेमी क्रिकेट संघ भिलारपाडा तो सामना डिफेंड करण्यात आला होता. मग या सामन्याचं चित्र काय असेल येणारा काळच ठरवेल. 18 बॉल अजूनही वेळ गेलेला नाहीये. 42 धावांची गरज आहे. इथून जर नेरळपाडा संघाने गेम चेंज केला तर या मॅच मध्ये शिरकाव करू शकतं गोलंदाज राज. यावेळी सगळ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अत्लीकडा ऑन साईडला चेंडू ट्राव्हर्स झाला. तोपर्यंत मिळते एक सिंगल डाव. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत अगदी आपण पाहतोय
जेवणाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या साथीने आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक करण धुळे यांना तुम्ही पाहतात आणि दुसऱ्या पंचाच्या भूमिकेत सध्या अगदी लंच ब्रेकमध्ये त्यांचे दत्ता कडू यांचं मनपूर्वक स्वागत. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाईडला हा चेंडू वळवण्यात आलाय. एकच धाव मिळेल या दरम्यान आणि या सिंगलच्या मदतीने फक्त एक पाऊल पुढे चालला नेरळपाडा संघ. टार्गेट भरपूर मोठे 48 4 षटकांच्या मॅचेस. अगदी पावसाच्या व्यत्ययामुळे हा निर्णय या ठिकाणी आयोजकांना घ्यावा लागला आणि अगदी आपण पाहतो आपण आता हळूहळू पुढे चाललेलो जेणेकरून यानंतरचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय. एक धाव मिळाली. राज आलेत वेगाने. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा आपण DRS आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. ऑफिशियल पंचांचा निर्णय आमच्या टेक्निकल टीमकडे आलेला आहे. अगदी पुन्हा एकदा आपण हा डिसिजन चेक करू आणि योग्य तो निर्णय मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दत्ता कडव DK नॉट आउट. सेफ असेल बॅटर आणि धावा इथे मिळतील एकंदरीत 2. यानंतर कानूर बॉईज वर्सेस जय हनुमान ढोळपाडा. 2 टीम मध्ये अतिथीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वांगणी बदलापूरचे 2 संघ आमने सामने या मॅच मध्ये येणाऱ्या पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजाच्या राज. हो, चांगला फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी आपण पाहतो फटका खेळून गेला. शतकच्या वेगाने पोहोचलेत धाबत पळत आणि चेंडूला एकाच ॲक्शन मध्ये गॅदर करत असताना फेक सुद्धा सुरेख पाहायला मिळाली आहे. तत्पूर्वी मिळते फक्त आणि फक्त सिंगल. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहिली. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. आज स्पर्धेला सुरुवात झाली म्हणजे इथून येणारे 4 दिवस हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपल्याला असाच पाहायला मिळणार आहे. 4 दिवस निसारबाई शेख या ठिकाणी आपल्याला आपल्या समावेश जोडले जातील आणि एकच प्रार्थना आहे वरुण राजाला की आता 4 दिवस या ठिकाणी आम्हाला अशी साथ वरुण राजाची सुद्धा हवी आहे. ही प्रार्थना आम्ही सुरुवातीला या स्पर्धेचं उद्घाटन झालं तेव्हा गणपती बाप्पाला नक्कीच केलेली आहे. आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी होतं आणि मॅच मध्ये पण जर पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं संघ नेरळपाडा हा संघ बॅकफूट वरती आहे. जी सुरुवात त्या संघाला हवी होती, ज्या त्या संघाच्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे सुरुवात या ठिकाणी सलामीच्या 2 खेळाडूंकडून झाली नाही आणि पूर्णपणे मित्रांमध्ये निराश केलं. बॅटर सचिन असेल, निलेश असेल आणि आता सध्या न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 ला मैदानामध्ये दाखल झाले अक्षय म्हात्रे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील गोलंदाज राज. 13 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. ओ या दरम्यान आउटसाइड द स्टंप व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त स्वरूपात धाव फलकावरती 1 या धावसंख्येची वाढ होत असताना 12 1 बाद 12. शेवटचा बॉल अक्षय म्हात्रेसाठी. चांगली वीर रचना आपल्याला फिल्डिंगची पाहायला मिळते टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव या संघाची.
शफल चालेत. स्ट्रोक साठी जागा बनवले. बॉल चालले डीप बॅकवर्ड मारले. बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षय मात्रेच्या बाद बदललेला हा नेत्र दीपक चौका. बारा चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. धावांची गरज असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय धावत संख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 16 वरती. 32 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये आता 16ची सरासरी असणार आहे. ज्या 16 धावा 2 षटकामध्ये बनवण्यात आल्या त्याच 16ची सरासरीने आता या येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा संख्या बनवावी लागणार आहे टीम नेरळपाडा संघाला जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. ऑन गोईंग मॅचकडे आपण वळणार आहोत ज्या ठिकाणी 2 संघ, एक नेरळ शहराला बिलॉंग करणारा संघ तर दुसरा वांगणी बदलापूर शहराला बिलॉंग करणारा संघ कासगाव तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत दर्जेदार सामना आहे. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. गोलंदाज राजपूर बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होत आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. फलंदाजाला बाद. धक्का दुसरा लागेल टीम नेरळपाडा संघाला. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती एक विकेट या ठिकाणी संपादित केली. पहिली सफलता मिळाली आहे. अर्थातच कासगाव टीमचा मलिंगा म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे आणि राजपूरने काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी या सामन्याकडे आपण जाणार आहोत. यानंतरची मॅच जगमान क्रिकेट संघ ठोळपाडा वर्सेस कानूर बॉईज कानूर. या 2 टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी मिळेल आणि अवांतर धावेने संघाचं स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलेलं आहे. कुणाल डायरे आज आमच्या समवेत या ठिकाणी नेरळपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. Yes, it is white ball. धावा धाव फलकावरती आहेत आणि षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3रं प्रगती पथावरती आहे. हो, या दरम्यान भन्नाट बेग प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे.
तो चांगला स्ट्रोक यावेळेस कमरच्या दिशेने उडवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले. 20 धावा धावफलकामध्ये 48 लक्ष. राज भोईला तुम्ही पाहता त्या अगोदर करण लहाने. राज लहानेची गोलंदाजी अतिशय सुंदररित्या होती. इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी या 2 गोलंदाजांनी केली आहे आणि कुठेतरी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता राज भोई सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. या दरम्यान स्ट्रॉंग अपील कॉट बिहाइंड फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम नेरळपाडा संघाला फलंदाज बाद. या षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष. ऑर्ध विकेटने चांगला स्ट्रोक किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव मिळते. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन मात्र चालणार नाहीये कारण आता टार्गेट थोडंसं मोठं होत चाललेलं कठीण बदल चाललेले गोलंदाजी अगदी आपण पाहतोय अत्यंत सुरेख पद्धतीने या ठिकाणी हाताळली जाते. कौतुक विशेष करावं लागणार आहे. ते टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाचं आणि षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस आणि ते पूर्णपणे हुलकवणी देत असताना हा शेवटचा चेंडू सुद्धा अक्षय बात्रेच्या बरोबर टॉट आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. धाबा धावफलकामध्ये 21 आणि आता विजयासाठी 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स आहे आणि तब्बल 27 धावांची गरज असणार आहे. या मागचं इक्वेशन आहे. टीम नेरळपाडा संघाला 6 बॉल 27 ची गरज. सहा बॉल आणि आता 27 धावांची गरज मॅचमध्ये. शेवटचं अंतिम षटक भावेश लहाने. पहिलाच बॉल आक्रमकरित्या चेंडूला उचललं तर खरं परंतु या ठिकाणी मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फक्त केवळ सिंगल धाव. प्रयत्न प्लॉटून होते. बॅटरचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. 1 धाव खेळामध्ये यशस्वी नेरळपाडा संघ. 6 बॉल 27 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल म्हणजे येणारे 5 बॉल आणि आता 26 धावांची इथून गरज असणार आहे टीम नेरळपाडा संघाला विजयासाठी. भावेश ऑन साईडला चांगला स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याची नितांत गरज होती आणि मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आहे. अक्षय म्हात्रेने बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. चार चेंडू आणि आता 20 धावांची गरज.
शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये टीम नेरळपाडा संघ. अक्षय म्हात्रे सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. सामन्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आणि आता त्याने ती दाखवून दिली आहे. 4 बॉल शिल्लक, 20 धावांची गरज. गोलंदाज भावेश. सुरेख चेंडू यावेळेस आपण पाहतोय. चेंडूला जाऊ दिलं परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल होता. अत्यंत चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. कमबॅक करणारा हा चेंडू आपण पाहिला तर गोलंदाज भावेशचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा भरपूर प्रेशर होता आणि त्यानंतर केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. दोन बॉल आणि आता 14 धावांची गरज. मिस्टामिंग स्ट्रोक होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कदाचित जो षटकार लगावल्यानंतरचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर डॉट जो चेंडू होता त्यावरती जर चौकार षटकार आला असता तर या सामन्यामध्ये बरंच काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत करत असताना टीम श्री गणेश मिताली 11 तासगाव हा संघ. एक चेंडूचा खेळ पर्याप्त बॅलन्स आहे. 12 धावांची गरज. सामना आता दूर गेलाय टीम नेरळपाडा संघाच्या बाजूनं आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी हा सामना जिंकलाय अवघ्या 8 धावांनी. टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाचं अभिनंदन. हार्ड टीम नेरळपाडा आपल्या सुद्धा आयोजकांच्या वतीनं विशेष कौतुक.